लीफ आहेत ज्याच्यामध्ये की आपण फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. वेगवेगळे कलर्स असतील यामध्ये. यासाठी तर तुम्हाला ग्रीन कलर लागणार आहे, नॉर्मल ग्रीन, त्यानंतर सॅप ग्रीन, येलो. पहा स्टार्टिंग पासून परत एकदा ग्रीन कलर, ब्लॅक कलर, येलो, व्हाईट आणि सॅप ग्रीन एवढे कलर आपल्याला या लीफसाठी लागणार आहेत. कलर साईडला करा. फर्स्ट लीफ पासून सुरुवात होईल. या लीफसाठी राऊंड आणि फ्लॅट असे दोन्ही पण ब्रश लागतील, तर दोन्ही वॉश करून साईडला घ्या. सुरुवात करताना ग्रीन कलर पासून करायची, नॉर्मल ग्रीन. फ्लॅट ब्रश घेतला आहे इथं, तुम्ही राऊंड पण घेऊ शकता. पहा आता राऊंड मध्ये पण दाखवते. राऊंड ब्रश, ग्रीन कलर, आउटलाईन मध्ये ग्रीन कलर द्यायचा आहे फक्त, जसा तुमचा शेप आहे त्यानुसार. अगोदर आउटलाईन घ्यायची. एक साइड झाली आउटलाईन, सेकंड साइडनं पण घ्या. ग्रीन कलर फक्त आउटलाईनला दिलाय. आता जो कलर आपण दिला आहे त्याच ब्रशने हे बघा परत कलर घेतला नाही आहे, असाच मध्ये ब्लेंड करायचा. परत एकदा ग्रीन कलर घेऊन आतमधला जो पार्ट आहे तो फिलअप करायचा आहे. आणि थोडं फास्ट मध्ये घ्या. हे जर ड्राय झालं तर नंतर कलर ब्लेंड होणार नाहीत नंतर. दोन्ही साइडनं ग्रीन कलर घेतला आहे, आतमधला पार्ट तसाच ठेवला. त्यानंतर आतमध्ये सेम ब्रशनं, क्लीन नाही केला, व्हाईट कलर घेतला आहे. सेम ब्रशनं व्हाईट घेतलाय आणि राहिलेल्या स्पेसमध्ये व्हाईट कलर फक्त फिलअप करायचा, जास्त एक्स्ट्राचा नाही द्यायचा. जिथे राहिला होता फक्त तिथंच घेतला आहे. याच्यामध्ये अजून काही टाइप्स ऑफ लीफ असतील ज्याचे व्हिडिओ पण शेअर होतील प्रॅक्टिससाठी. हे क्लासमधील राहतील, काही प्रॅक्टिससाठी पण असतील याच्यामध्ये. स्पीडमध्ये घ्या कलर ड्राय व्हायच्या अगोदर. तो कलर पूर्ण ब्लेंड झाला पाहिजे आतमध्येच. खूप जास्त साईडला नाही घेतला. ब्लेंड करून घेतला. आता हा जो येलो कलर घेतला आहे हा बरोबर आतमध्ये एक लाईन घ्यायची. इथे आतमध्ये ब्लेंड करायचा तो. लगेच लाईन घेतली तिथंच ती लाईन पूर्ण ब्लेंड करून घ्यायची. म्हणजे हा कलर फक्त आतमध्ये झालाय. आतमध्ये घेतल्यानंतर लगेच परत येलो कलर घेतला. येलो कलर घेतला. आता हा येलो कलर इकडे पूर्ण असा ब्लेंड करायचा आहे. जशा आपण लाईन घेतो का हे अशा, हे पहा लाईन मध्येच तो ब्लेंड करायचा आहे. स्पीडमध्ये घ्या नाहीतर ड्राय होईल. साइडनं आहे असा ॲज इट इज ग्रीन कलर पण दिसला पाहिजे तुमचा. बघा साइडला जर कुठे ग्रीन कलर थोडाफार कमी असेल तर परत एकदा देऊन घ्यायचा. फक्त आउटलाईन ग्रीन कलरने घेतली दोन्ही साइडनं. याच्यामध्ये काही ब्लॅक कलरचा यूज नाही आउटलाईनसाठी.
इथे येलो कलर देऊन झाल्यानंतर ब्लॅक कलरनं हलकीशी एक लाईन घ्यायची आहे. खूप जास्त छोटी पण नाही घ्यायची, थोडी ब्रॉडच ठेवा लाईन घेताना. ही लाईन बरोबर आतमध्ये येणार आहे. या साईडला जास्तही छोटी नाही घ्यायची, थोडी मोठीच घ्या. जी लाईन घेतली आहे आपण तिला पण हलकंसं इथंच ब्लेंड करा. घेतलेल्या जागेवरती तिचा शेड आला पाहिजे. अशा टाईपचं लीफ आपण अगोदर नव्हतं पाहिलं, फर्स्ट टाइमच घेतला आहे. जे पण काही नॉर्मल लीफ होते तेच झालेत आतापर्यंत. आहे असाच तो ब्लॅक कलर तिथं पण ब्लेंड केला आहे. अशा टाईपमध्ये इथंच हे लीफ आपलं कंप्लीट होतं. याला आउटलाईन वगैरे घ्यायची गरज नाही आता बाजूने. सेम कलर आहे. ब्रशला क्लीन करून घ्या एक वेळा. सेकंड लीफची सुरुवात येलो कलर पासून होणार आहे. कलर कमी घ्यायचेत, खूप जास्त नका घेऊ ब्रशवरती. एक्स्ट्रा झाला तर तो जास्त होईल तो कलर तिथं. येलो कलर घेतला. येलो कलर इकडे फक्त सेकंड लीफला एका साईडला घ्यायचा आहे. एक आउटलाईन घेतली सुरुवातीला. येलो कलर ड्राय व्हायच्या अगोदरच सॅप ग्रीन कलर जास्त घेऊ नका ब्रशवरती. एक्स्ट्रा झाले तर ते कलर चेंज होऊ शकतो. जी आपल्याला शेडिंग यायची ती येणार नाही. सॅप ग्रीन घेतला. सॅप ग्रीन घेतल्यानंतर ही जी आतमध्ये लाईन तुम्ही मार्किंग केलेली त्या लाईन पासून बाहेर इकडे सॅप ग्रीन कलर घ्यायचा. एक्स्ट्रा घेऊ नका, लागेल तेवढाच घ्या की तुम्हाला इथं किती लागतोय. आणि तो ब्लेंड करायचा येलो कलर पाशी. येलो आणि सॅप ग्रीनचं कॉम्बिनेशन ठेवा. सेम ब्रशने घेतला आहे, ब्रश चेंज नाही केला अजिबात. हाच सॅप ग्रीन कलर येलो कलरवरती थोडा घ्यायचा आणि ब्लेंड करायचा त्याच ब्रशने. जे तुम्ही लीफ करणार आहे ते लीफ ग्रीन कलरचंच असायला हवं असं नाही. थोडंसं ते येलो शेडमध्ये पण जातं, जसं आपण आता इथं घेतोय. सॅप ग्रीन घेतलेला कलर येलो कलरवरती ब्लेंड केला. ब्लेंड केल्यानंतर सेकंड बाजूला पण तेच आहे. सेकंड साईडला आता अपोजिट घ्यायचंय. या साईडला येलो घ्यायचा. आतमध्ये येलो घेतला, बाहेरून सॅप ग्रीन असणार आहे. येलो नंतर सेम ब्रशने सॅप ग्रीन कलर. जसं आपला लाईन आहे किंवा हा शेप आहे सेम तशीच घ्यायची. आणि कलर ब्लेंड करायचा. याची परत प्रॅक्टिस करून घ्या लीफची. जे काही आपले फ्लावर झालेत, लीफ झाले, त्याच्या प्रॅक्टिस पण कंटिन्यू ठेवा. शेप आणि शेडिंग चेक करायची व्यवस्थित आली का. येलो कलर इथं पण तुमचा दिसला पाहिजे, याच्यासाठीच घेतला आहे हा वाला. हे असं जर सरळ लाईन मध्ये जर लीफ असेल तर तिथं तुम्ही ब्लेंडिंगसाठी फ्लॅट ब्रश पण यूज करू शकता. ही जी आतमध्ये घेतलेली येलो लाईन आहे ती एकदम क्लिअर दिसते ब्लेंड केलं तरी पण.
सगळ्यात सिंपल आहे हे लीफ. आता याच्या साईडला इकडच्या बाजूला राईट हँडला हलकासा ब्लॅक कलर घ्यायचा आहे, जशी शॅडो असते त्या टाईपमध्येच. वरतीपर्यंत नाही घ्यायचा खूप जास्त, एक फक्त ब्लॅक कलरची लाईन. एक लाईन घेतली. परत त्या ब्रशवरती खूप कमी कलर असणार आहे, तोच कलर इथे पण घ्यायचा आहे. एकदम आहे ब्रश तसाच तो ब्लेंड करा, एकदम क्लिअर लाईन नकोय. जो काही राहिलेला कलर असेल तेवढाच घ्यायचा आहे. आता ही जी घेतलेली लाईन आहे तुमची, पहा ही जी घेतलेली लाईन आहे ही आतमध्ये थोडंसं असं करून ग्रीन कलरवरतीच ब्लेंड करायचं आहे. घेतलेला अगोदरचाच कलर आहे, आता आपण कलर नाही घेतला. थोडंसं डार्क करायचं, हा पॉइंट इथला जो पॉइंट आहे ना तोच. या टाईपमध्ये सेकंड लीफ कंप्लीट झालं इथं. आता ह्याच्या पुढचा जो थर्ड लीफ आहे त्यामध्ये फक्त बेसला व्हाईट कलर द्यायचा आहे. अगोदर थर्ड लीफसाठी फक्त व्हाईट कलर आहे हा, जो की फ्लॅट ब्रशने द्यायचा आहे या पूर्ण लीफच्या आतमध्ये. एकदाच घ्यायचा आहे कोट करून, परत परत नाही ब्रश हे करायचा त्याच्यावरती, सिंगल कोटिंग आहे. व्हाईट कलर लाईनच्या बाहेर जायला नकोय. एक वेळ प्रॅक्टिसमध्ये जाऊ द्या बाहेर, फक्त ब्लाऊजवर करताना व्यवस्थित करायचे की आपल्या लाईनच्या बाहेर कलर जायला नकोय. व्हाईट कलर नंतर त्याच व्हाईट ब्रशने ग्रीन कलर घ्यायचा आहे. फ्लॅट ब्रश आहे हा, घेतला. ग्रीन कलर फक्त आतमधून द्यायला सुरुवात केली आहे. या साईडनं ग्रीन कलर एका साईडनं घेतला फ्लॅट ब्रशनं, सरळ ब्रश आहे, आडवा नाही ठेवायचा. त्यानंतर सेकंड साईडनं पण एका सरळ लाईन मध्ये. पूर्ण लीफ मध्ये हा फिल करून घ्यायचा. आता बाहेर जायला नकोय त्यामुळे व्यवस्थित घ्या. पूर्ण फिल करायचा. आता ग्रीन कलर नंतर सॅप ग्रीन घ्यायचा कलर, हा पण फ्लॅट ब्रशनेच यूज करायचा आहे. घेतलेला जो सॅप ग्रीन कलर आहे हा सॅप ग्रीन कलर तुम्हाला खालून द्यायला सुरुवात करायची, एका पॉइंटनं दुसऱ्या पॉइंट पासून. हाफ लीफ मध्ये सॅप ग्रीन घेतला, परत वरून येल्लो कलर वरच्या साईडनं. वरची जी बाजू आहे तिथून येलो कलर घ्या आणि हा पण असाच ब्लेंड करायचा आहे. याच्यामध्ये आपण टोटल 4 कलर यूज केले आहेत. आता इथे एकदा येलो कलर घेतलाय, परत सेम याच्यावरूनच अजून एकदा कोटिंग घ्या. आता हे स्ट्रोक असणारच, शेड नाही करायचं जास्त, या लाईन तशाच दिसणार आहेत. येलो कलर परत एकदा घेतलाय. याला आता ब्लेंड करू नका अजिबात, या लाईन तुम्हाला क्लिअरली दिसतील. फक्त वरून खाली आलो आहोत आपण आता येलो कलर मध्ये, खालून वर नाही घ्यायचा. अशा टाईपमध्ये आपलं हे थर्ड लीफ कंप्लीट झालं. इथं या लाईन तशाच दिसणार आहे. त्या फोर्थ लीफसाठी ब्ल्यू आणि व्हाईट कलर लागणार आहे. लीफ हे अदर कलरमध्ये पण होतात. सुरुवात करताना ब्ल्यू कलरपासून करायची. ब्रश फ्लॅट घेतला आहे. हे जे काही आपले शेप आहे घेतलेला
त्यानुसारच तुम्हाला आउटलाईन करायची आहे. इथे पण जसं आपण फर्स्टमध्ये पाहिलं होतं त्याच टाईपमध्ये आहे. ब्ल्यू कलर, थोडं छोटं होतं. या साईडला पूर्ण ब्ल्यू कलर घ्या. थोडा ड्राय झाला असेल त्यामुळे परत एकदा घेतला आहे. सेकंड साईडला पण सेम. ब्ल्यू कलर घेतला. आता ब्ल्यू कलर घेतल्यानंतर याच ब्रशने, क्लीन नाही केला, व्हाईट कलर घ्यायचा आहे. तुम्ही पॅलेटमध्ये पण व्हाईट कलर काढून घेऊ शकता. व्हाईट कलर जसा आता आपला हा शेप आहे सेम तसाच तो देऊन घ्यायचा आहे. याला ब्लेंड करायचे आतमध्ये. व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचं. एकसारखा कलर झाला पाहिजे आतमध्ये. एकसारख्या कलरमध्ये ते ब्लेंड करा. शेप जर कुठे कलरमध्ये थोडंफार कमी जास्त झालं असेल तर ते पण ॲडजस्ट करून घ्या. इकडे पण ब्ल्यू घेतला कलर. आता हा ब्ल्यू कलर वरतून जशी तुमची ही लाईन आली आहे सेम तसाच तो खाली घ्यायचा आहे. पहा, वरून लाईन जी आली आहे त्याच लाईनला खाली घ्यायचं आहे. इकडे पण तेच करायचे. जशी लाईन आली आहे तिला खाली घ्या. कंटिन्यू मध्ये हेच करायचे. कमी कमी घ्यायचा आहे ब्ल्यू कलर, खूप जास्तही घ्यायचा नाही. याच्या पण आतमध्ये एक एक लाईन अजून. वरच्या साईडनं पण या पूर्ण लाईन ब्ल्यू कलरमध्येच घ्यायच्यात. आता ह्या ज्या लाईन घेतल्या आहेत त्यांना ड्राय होऊ देऊ नका. ड्राय व्हायच्या अगोदरच त्या फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे. पकडताना पण फ्लॅटच पकडायचा आहे, सरळ नाही पकडायचा. आता हा जो तुम्ही फ्लॅट ब्रश पकडला आहे वरून जी आलेली लाईन आहे तिला खालीच ब्लेंड करायचे. वरून जशी लाईन आली तिला एकदाच ब्लेंड करायचे. म्हणजे थोडासा तुमचा डार्क शेड तयार होणार आहे इथं. थोडा नॉर्मल डार्क.
अशा टाईपमध्ये. इथं थोडा डार्क आहे, परत सेकंड पेटलपाशी डार्क आहे, इकडे पण डार्क आहे. सेम तेच परत या साईडनं पण. याचं रेकॉर्डिंग राहील, त्यामुळे तुम्ही नंतर पण ट्राय करा. अशा टाईपमध्ये आपलं हे फोर्थ पण लीफ जे आहे ते इथे कंप्लीट झालं आहे. आता आजचं सगळ्यात लास्ट जे लीफ आहे ते इथे घ्यायचं आहे. तेवढं पाहून घ्या आणि होईल तेवढं लीफ ट्राय करा. याच्यासाठी सुरुवात करतानाच ब्लॅक कलरपासून आहे.